च्या माध्यमातून माझं आपण या ठिकाणी कौतुक केलं त्याबद्दल सुरुवातीला मी आपल्या गावचे आदर्श सरपंच आदरणीय भीमराव माने यांचं आभार मानतो. आपल्या सर्व शिक्षक मंडळाचा आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अण्णा कष्ट भरपूर करतोय आपण, परंतु त्याची दखल घेणारी माणसं पण पाहिजे. तर ते यश तुमच्याबरोबर मला सेलिब्रेट करता आलं याबद्दल मी तुमचा खरंच आभारी आहे. अण्णापासून बोला म्हणतात त्याचं कारण असं की अण्णाला माझी थोडी पार्श्वभूमी माहिती आहे आणि त्या माध्यमातून मी कसा घडलो आहे तेच सांगण्यासाठी मला 10वीच्या मुलींच्या समोर बोललो होता. त्याच दृष्टीने मी तिथे गेलेलो होतो, कारण आपल्याच जीवन प्रवासातून बऱ्याच लोकांना त्यातून प्रेरणा मिळते. म्हणून 2 मिनिटं मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. 7वीमध्ये असताना माझे आई वडील दोघेही एक्सपायर झाले. तेव्हापासून मी कमवानी असं शिकलो. 10वीपर्यंत माझं शिक्षण गव्हाणला झालेलं आहे. 10वीला मला 80% गुण मिळाले. मागे कामाला जाणे, क्लिनिंग करणे, गल्डिंग करणे, द्राक्ष काढणे सगळे कामं मी करायचो. 10वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर परत पुढे काय करायचं परिस्थिती फार वाईट होती. आई वडील नसल्यामुळे आजीने सांभाळली. माझी आजी वडिलांची आई अजूनही जिवंत आहे. 95 वर्ष वय आहे, फिट आहे आणि तिथं मला सांभाळलं, मोठं केलं. ती जो रोजगारला जायची 75 वर्ष तिला रोजगार केला, रोजगार करून मला शिकवलं. 10वी नंतर मी विटाला कार्यालयात कामाला गेलो. विटामध्ये शिवप्रताप मंडळ कार्यालय, भैरवनाथ मंडळ कार्यालय या कार्यालयामध्ये मी वाढायचो आणि फुटपाथवर झोपायचो. अशी माझी सिच्युएशन होती. 10वी नंतर 11वीच्या ऍडमिशनच्या पिरियडमध्ये मी तिथं होतो. शिवाजी पुतळ्याखाली झोपायचो. अण्णा मला पुतळा दिसायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. मला असं वाटायचं की आपण हे परिस्थिती बदलली पाहिजे. ती प्रेरणा मी घेतली. माझ्या डोक्यात एकच होतं की आपली ही सिच्युएशन आहे ही बदलणं गरजेचं आहे. कारण की जरी मी त्यावेळी फुटपाथवर झोपत असतो तर त्या माझ्या मनाने असा विचार होता की आपण इथं आहे परंतु इथून आपण पुढे गेलं पाहिजे. ही नेहमी प्रेरणा माझ्या आतमध्ये धगधगत होती नेहमी. मग तिथून काय झालं पुढे की तिथनं मी कामास आल्यानंतर आमच्या गावांमध्ये सर्जा राजा नावाची 2 मुलं हुतात्मा पेशंट ज्युनियर कॉलेज वाळवामधून पळून आली आणि त्यांची मुलाखत घ्यायला मी गेलो. तिथं फुकट शिक्षण असं मी ऐकलं होतं. तर त्यांनी सांगितलं तिथं भाकरी आमटी मिळते, तिथं तू जाऊ नकोस, कारण तिथं फक्त भाकरी आणि आमटीच मिळते. अण्णांनी त्यावेळी कामगारांसाठी जी सोय केली होती वाळव्यामध्ये हुतात्मा कॅन्टीनमध्ये, तिथं नुसती भाकरी आमटी मिळते, तिथं काही आपलं व्यवस्था होणार नाही, जाऊ नको. पण माझी परिस्थिती अशी होती की मला शिक्षणाची गरज होती. त्यामुळे मी तिथे गेलो. योगायोग बघा ना, मी ज्या गाडीत बसलो होतो, ज्या बसमध्ये बसलो होतो त्या गाडीमध्ये त्या हॉस्टेलचा रेक्टर बसला. मला माहित नाही पण ते बसलेले होते आणि त्यांना ते म्हणले मला तू कुठं चाललायस. अक्षरशः म्हणजे फाटकी वायरीची पिशवी, फाटका चप्पल, फाटका शर्ट अंगात आणि एकटाच मी वायरीची पिशवी घेऊन त्या बसमध्ये बसलो होतो. मला ऍडमिशन घ्यायचं होतं, वाळव्याला चाललो. त्या सरांनी मला सांगितलं कुठं चाललायस. मी मी वाळव्याला चाललोय. त्यासाठी मला ऍडमिशन घ्यायचं. त्यांनी माझं मार्कलिस्ट बघितलं, मला 80% गुण होते, काय अडचण नाही म्हणते, तुला ऍडमिशन मिळते. त्यांनी माझं ऍडमिशन केलं. मी अण्णांच्या सहवासात गेलो. नांगला तानाने 2 वर्ष मला सांभाळलं. हुतात्मा कारखान्यात मी काम केलं, हुतात्मा हार्डवेअर, हुतात्मा दूध संघ सगळ्या ठिकाणी मी काम केलं. काम करून 11वी 12वी सायन्सला 91% गुण मिळवून मी केंद्रात पहिला. अण्णांना अभिमान वाटला. ज्याला मी खत पाणी घातलं त्यानं आपलं नाव मोठं केलं. बरं वाटलं, मलाही अण्णांची थाप मिळाली. आणि तिथून पुढं मग 12वी सायन्स झालं तर काय करायचं तर MBBS करायचं. डोक्यात एकच डॉक्टर व्हायचं. ते डोक्यात फिट होतं आणि त्यामुळे मग इस्लामपूरला एका सरांच्या घरी झाडलोट करत थांबलो आणि त्या ठिकाणी CETचा अभ्यास केला आणि 200 पैकी 172 गुण मला मिळाले. MBBSला ऍडमिशन मिळण्याची पात्रता असताना सुद्धा मला MBBSला मी जाऊ शकलो नाही. त्याचं कारण असं मी घरी आलो आणि आईला म्हटलं आई मला डॉक्टर व्हायचं. आईने तिच्या भाषेत सांगितलं डॉक्टर बिक्टर आपलं काम असते का, जा कामाला म्हटलं. आपण असं होत असते की आपलं पैसे आहेत का, आपल्याला रोज कामाला गेल्याशी आण मिळत. अशी माझी कंडिशन. सगळं डॉक्टर तिथे स्वप्न तिथंच थांबलं आणि परत कामाला चाललो. शैक्षणिक साहित्याच्या दुकानात काम करायचो. तिथं मार्कर कट करायचो, घ्यायचो, कट करायचो घ्यायचो. त्यातून मला 52 फॉन्टचा शोध लागला आणि मी आता 52 फॉन्टमध्ये लिहितो. माझा हस्ताक्षर त्याच्यामध्ये मी भरपूर डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये केली आणि त्या माध्यमातूनच मी परिपूर्ण चित्रकला नावाचं राज्यात फेमस होईल असं पुस्तक लिहिलं. म्हणजे 120 पानांचं पुस्तक आहे. महाराष्ट्रातलं पहिलं स्वहस्ताक्षराचं पुस्तक आहे. अख्खं पुस्तक हस्ताक्षरात लिहिलं आहे. तिथं मला त्याचा शोध लागला. मग शैक्षणिक साहित्य दुकानात कामाला गेल्यानंतर वाळव्याच्या एका सरांचा फोन आला. ते म्हणले अरे तुला MBBSला ऍडमिशन मिळालं नाही, मग तू इथं काय करणार, तू DEDला जा, DEDला तुला चांगला जॉब मिळेल शिक्षक उचित. म्हणून मग परत मग मी कागदपत्र काढण्यासाठी गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलो. तिथं माझे वडिलांचे मित्र नाना पाटील आले होते आणि ते म्हणले की तू कोणाचा, मग मी वडिलांचं नाव सांगितलं. पण त्यांनी मला तिथून घेतलं, स्वतः सांगलीत आणलं. सांगलीत 200 रुपयाचा DEDचा फॉर्म घेतला, फॉर्म भरला, मला ऍडमिशन मिळालं. ज्या ठिकाणी स्वर्गीय आराबा पाटील राहिले आणि त्या खोलीत मी राहिलो, त्या खोलीत राहण्याचं भाग्य मला मिळालं. त्याचा आबांचा स्पर्श झाला यांच्या पायात, तर मला राहण्याची सोय मिळाली. महात्मा गांधी वसतिगृहामध्ये DEDचं 2 वर्षाचं शिक्षण मी केलं. सकाळी 4ला उठायचो, पेपर वाटायचो, दुधाचा पिशव्या वाटायचो, दिवसभर कॉलेज करायचो, संध्याकाळी ड्रॉइंगचे क्लास घ्यायचो. असं 2 वर्ष DED करून राज्यात पहिला आलो, 92% मार्क्स करतो. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टप्पा तो होता, कारण मी जिवंत आहे हे माझ्या फॅमिलीवर त्यावेळी कळालं. कारण त्यावेळी माझं पेपरला सगळ्यांना नाव आलं, मी DEDला राज्यात आलो, ते पोरगं आहे काहीतरी करते, जिवंत आहे असं सगळ्यांना कळालं. आणि मग लक्षात आलं की अरे आपण काहीतरी केलं तर जग जवळ येईल. आपल्या कर्तृत्वाचा ठसा आपण उमटवला तर जग आपल्याला विचारतं. ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि त्यानंतर मग मी दामानी हायस्कूलला इंटर्नशिप केली आणि दामानी हायस्कूलला इंटर्नशिप करत असताना मी CETचा अभ्यास केला. विसे खंडेकर लायब्ररी तुम्हाला माहित असेल सगळ्यांना, विसे खंडेकर लायब्ररी सांगलीमध्ये आहे. सकाळी 4ला उघडायचो, संध्याकाळी 12ला बंद करायचो मी.
आणि असा अभ्यास केला. डीएडला जिल्ह्यामध्ये प्रथम येऊन शिक्षक झालो. माझ्या आयुष्यामध्ये मला भाकरी मिळाली आणि गव्हर्नमेंटमध्ये मला जायला संधी मिळाली आणि मग मी वयाच्या 20व्या वर्षी शिक्षक झालो. तिथपर्यंतचा माझा प्रवास हा इतका हे झाला. पण आता शिक्षक झाल्यानंतर थोडीशी स्थिरता आली. मग त्यानंतर मी BA केलं, युनिव्हर्सिटीत पहिला आलो. MA केलं, युनिव्हर्सिटीत पहिला आलो. MSW केलं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मी सुवर्ण पदक मिळवलं MSW मध्ये. मास्टर इन सोशल वर्क नावाचा तो कोर्स आहे. त्याच्यानंतर मी MA केलं, BSc केली. आता इग्नूमधून BSc केली, BSL केलं, HR केलं. आता मी PhD प्राप्त झालो. नेट परवा परीक्षा प्राप्त झाली. म्हणजे मी डॉक्टर झालो. समाजशास्त्र विषयामधून ट्रॅडिशनल आर्टमध्ये PhD करायला महाराष्ट्रातला मी एकमेव आहे असं मला कुलगुरूंनी सांगितलं. शेट्टे साहेबांनी कुलगुरू असं म्हणतात की समाजशास्त्र विभागामध्ये असं रिसर्च करणार कोण नाही. तू ती विंग तयार केलीस, तू पुस्तक पब्लिश कर आणि त्या माध्यमातून आमच्या समाजशास्त्राच्या मुलांना त्याचं मार्गदर्शन होईल. असा हा सगळा प्रवास आहे. मी नव्हे, माझी बहीण 3 वर्षाची असताना, म्हणजे मी 7वीत असताना होतो आणि ती 3 वर्ष, म्हणजे आमच्या जवळ 10-12 वर्षाचा गॅप आहे माझ्या बहिणीमध्ये. तिला आई वडिलांचा चेहराही आठवत नाही. ती 3 वर्षाची होती ज्यावेळी आई वडील गेले त्यावेळी. तिला मी भगिनी नेता प्रतिष्ठानमध्ये ऍडमिट केलं होतं. म्हणजे ती अनाथांचं आश्रम आहे जिथं मुलींना सांभाळलं जातं. कारण मी त्यावेळी सक्षम नव्हतो. दर महिन्याला मी तिला भेटायला जायचो. असं तिचं शिक्षण 10वी पर्यंत तिथं झालं भगिनी नेता प्रतिष्ठानमध्ये. त्या 4 राज्यामध्ये शाखा आहे. तिथं त्याचं शिक्षण पूर्ण GD8 झालं. तिचं शांतिनिकेतन कला विश्वविद्यालयाला GD8 झाली. GD8 मध्ये ती राज्यात पहिली आहे. GD8 झाल्यानंतर ती एक मोठी आर्टिस्ट झाली. आज तिची पेंटिंग रशियाला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरची ती चित्रकार म्हणून उदयास आलेली आहे. इतकं मला भारी वाटतंय की एवढं सक्षम आपण नव्हतो परंतु सक्षम झालो आणि अण्णा परवा आम्ही कोरोना सक्षम करण्यासाठी सक्षम झालो. याचा आनंद मला खूप मोठा आहे. आज काजलचं वय जर 23 वर्ष असलं तर तिची चित्रांची किंमत आज 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख अशी आहे. दुबईला तिच्या साड्या पेंटिंग होऊन जातात. स्वतःचा क्लास घेते. 200 मुलं तिथं आहेत. काजलला पण मी सक्षम केलं. तिला चित्रकलेचं शिक्षण दिलं. तिनं पण त्याचं सोनं केलं. आज ती पण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहे आणि ती आता सध्या काम करते आहे. असे आम्ही दोघे बहीण भाऊ आई वडील नसताना सुद्धा वादात सुद्धा ज्योत लावण्याचं काम केलं आणि ज्योत लावून इथपर्यंत पोहोचलो. हा संघर्षाचा एक प्रवास होता. अशामध्ये बरेच प्रसंग आले, बऱ्याच गोष्टी आल्या, परंतु कधी डगमगलो नाही आणि म्हणून आम्हाला पुढे जाता आलं. आणि हेच प्रेरणा आता आम्ही मुलांच्या मध्ये देत आहोत आणि मुलांना पण हे सांगत आहोत. महाराष्ट्रभर आम्ही असं हे करतो आहोत. असं अण्णांनी मला परवा पुस्तक लेखनाचा एक सल्ला दिला आहे. सर आम्हाला बरंच महाराष्ट्रातून असं आलं की शब्दांकन करा. तुमच्या संघर्षाचं शब्दांकन केलं तर एकंदरीत पूर्वी वाचून पेटलं तर आपल्या संघर्षाचं सोनं झालं असं होईल आणि त्या माध्यमातून मुलं सुद्धा त्या पद्धतीने पुढे जातील, आपल्या जीवनाची प्रेरणा घेतील. सांगण्यासारखं खूप आहे. माझ्याकडे मथुर प्रचंड आहे. महाराष्ट्रभर बऱ्याच कार्यशाळा झालेल्या आहेत. 350 कार्यशाळा घेतलेल्या आहेत. हस्ताक्षर कार्यशाळा, चित्रकला कार्यशाळा, शालेय स्पर्धा परीक्षा कार्यशाळा, मोटिवेशनल सेशन्स, 10वीच्या मुलांना मार्गदर्शन, परीक्षा कशी द्यावी, पेपर कसं लिहावं या संदर्भात प्रचंड काम केलेलं आहे. 19 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. शालेय स्पर्धा परीक्षांचं अक्षरंगा प्रकाशन तुम्हाला माहित असेल. त्याचं पुस्तकाचं राज्याचं काम मी करतो आहे. तर असं सगळं काम सुरू आहे. एज्युकेशनमध्ये स्वतःला झोपून दिलं आहे. 6 तास झोप सोडली तर पूर्ण मी वाचन, लेखन आणि अध्यापन या 3च गोष्टीत असतो. संजय गोडावत सारख्या ठिकाणी मी UPSCच्या मुलांना मार्गदर्शन करायला जातो. अण्णा परवा शेखर गायकवाडांचा फोन आता साखर आहे तू शेखर गायकवाड माहिती असेल आपल्याला, सांगली जिल्हाधिकारी होते. त्यांनी IAS साठी पुण्यामध्ये यशदामध्ये विंग उघडलेली आहे. त्या IAS ना प्रशिक्षण देण्यासाठी मला शेखर गायकवाडांनी बोललेलं आहे. अण्णा मी IAS होऊ शकलो नाही पण मी IAS चं ट्रेनिंग देण्यासाठी चालू आहे. ह्याच्यासाठी मला समाधान आहे. माझ्या कार्यात मला होता आला नाही कारण बऱ्याच परिस्थितीमुळे ते पुढे गेले. तर सुद्धा आता MPSC मधून असिस्टंट कमिशनर ऑफ सोशल वेलफेअर ऍडमिशन क्लास 1ची एक्झाम मी दिलेली आहे. त्याच्या मुलाखतीला मी आहे. जर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं तर ठीक, नाही झालं तरी एज्युकेशनमध्ये आपण काम करतोच आहोत. त्या विषय नाही. दुसरा विषय असा की मला MBBS होऊन डॉक्टर होता आला नाही परंतु मी PhD होऊन डॉक्टर झालो. डॉक्टर शेवटी झालोच. त्याचं कारण असं की एक जिद्द मनाशी बाळगली होती की आपल्याला समजा MBBS मधनं आपली संधी हुकली तर आपण शिक्षण क्षेत्रातून PhD करायचं आणि स्वतःच्या नावात डॉक्टर लावणं गरजेचं आहे असं मला वाटलं. कारण आपला संघर्ष मोठा आहे, आपला अभ्यास मोठा आहे, तो सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावा या दृष्टीने मी प्लॅन करत गेलो, प्लॅन आखत गेलो आणि तो प्लॅन सक्सेस होत गेला. कारण तेवढं मी त्यासाठी डेडिकेशन दिलं, डिवोशन दिलं, त्या पद्धतीने काम केलं, त्या पद्धतीने प्लॅन केला, वेळेचा प्रचंड बारीक वापर केला मी आणि त्यानुसार मी सक्सेस झालो. आज माझ्या अर्धांगिनी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून क्लास 2 पदावर काम करते. माझी मिसेस सांगलीलाच ती आहे. PSI झाली, एक्साईज झाली, कृषी अधिकारी झाली, पक्षी अधिकारी झाली, RFO झाली, रेंज फॉरेस्ट ऑफिसर क्लास 1. अशा बऱ्याच गोष्टी तिने काढल्या. ती पण संघर्षामधून शिकलेली आहे. तिची साथ मला मिळाली आणि असं एक सुंदर असं आयुष्य आता सध्या मी जगत आहे आणि मी इतरांनाही ते समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या सगळ्यासाठी तुमची साथ मला पाहिजे, तुमचं मला आशीर्वाद पाहिजे, शुभेच्छा सदिच्छा नेहमी पाहिजे, तुमची सोबत मला पाहिजे. तुमच्याच बरोबर मी असेल तर अजून मोठं काम तुमच्या माध्यमातून सुद्धा होईल. त्यासाठी मी तुमच्याकडून ही अपेक्षा करतो आणि शेवटी इतकं सांगतो की जेव्हा आपल्याला हसायचं असेल परंतु रडावं लागत असेल, जेव्हा आपल्याला यश पाहिजे असेल परंतु अपयश मिळत असेल तेव्हा थोडासा विसावा घ्या, माघार घेऊ नका. जीवन ही चढउताराने भरलेलं आहे. खरंच आपण ज्यावेळी काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करतो त्यावेळी अपयश नक्की येईल पण आपण प्रयत्न करणे थांबवले नाही तर आपला विजय निश्चित आहे. ऐरन होशील त्यावेळी घाव सोस आणि हातोडा होशील त्यावेळी घाव घाल. ही घाव घालण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या मध्ये येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.